नामा ए नामा मागे सर की तीन उमेदवार पुढे या पुढे साहेब हात खाली घ्या मधली साईड सर थोडं सर त्याच्या एक नारळ नामा की त्याने काका हे नारळ जे उभं राहा कुठलं वाटे चॅनलला घेऊन ये पडताना तेवढं एक एक कोड आहे माझ्या नावाने माझ्या नावाने माझ्या नावानं फोटो घे फोटो कोणाला मारा सगळ्या कुठल्याही मध्ये फोटो सगळ्यांच्या उपयोगाचं नाही बनपूर या ठिकाणी आज करत आहोत। या ठिकाणी सर्वप्रथम आज सकाळी नितीन दादा यांच्या या ठिकाणी मालदणमध्ये सुद्धा प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे।
त्याचबरोबर संपूर्ण पंचायत समिती गणामध्ये संदीप बाबा यांच्या या ठिकाणी सुद्धा प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. या ठिकाणी थोडक्यात मी तुम्हाला उमेदवारांचा आपला परिचय असणं गरजेचं आहे. तर आपल्या झेडपी गणातील उमेदवार बनपुरी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय महेश पाटील साहेब यांच्या सुकन्या कुमारी मृणाल महेश पाटील या ठिकाणी जिल्हा परिषद गणासाठी आपल्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत. त्याचबरोबर मंगरुळकर पंचायत समिती गणाचे उमेदवार आपल्या मालगावचे सुपुत्र आणि समाजसेवक अतिशय चांगलं कार्य त्यांचं सुद्धा या ठिकाणी गावामध्ये आहे. मुंबईमध्ये सुद्धा त्यांचं अतिशय युवकांसाठी सहकार्य चांगल्या पद्धतीने आहे असे नितीन दादा उमेदवार आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या आपल्या महिला उमेदवार सनपूर पंचायत समिती गणाच्या संपदा संदीप जाधव या सुद्धा तरफ तरुणदा आहेत. आपल्या तिन्ही उमेदवार आपण सर्वांनी या ठिकाणी आज प्रचाराचा शुभारंभ करत असताना या तिन्ही उमेदवारांना 100% विजयी या ठिकाणी प्राप्त होईल. नाईक देवाचा आशीर्वाद या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागे आहे. त्यांना तुम्हा सर्वांच्या वतीनं आणि बनपुरी गावाच्या वतीनं पुढे वाटचालीस या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. सर्वांनी आज या ठिकाणी नारळ फोडलेला आहे. नारळ प्रचाराचा फोडला म्हणजे काम संपलं असं नाही. आजपासून खरी लढाई आपण विचारांची लढाई घेऊन विकासाचं काम घेऊन या ठिकाणी जनतेत जाणार आहोत. नामदार या तालुक्याचे भाग्यवदाते तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके नेते आणि महाराष्ट्र राज्याचं कणखर नेतृत्व माननीय शंभूराजे देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वात या तिन्ही उमेदवारांना आपण जनतेत घेऊन जाणार आहे. आपण ही सर्वांनी विचाराची लढाई या ठिकाणी आपण सर्वांनी लढायची आहे. आणि या राजकारणामध्ये 3 गोष्टी या ठिकाणी संपला असा विषय होतो. त्यानंतर आपण एक दूरदृष्टी सर्वांनी मिळून करूया. ही दूरदृष्टी असलेलं आपलं एक विजन असलं पाहिजे की या 3 उमेदवार 100% कसं प्रत्येक गावातून वाडी वस्तीतून आपल्याला या ठिकाणी लीड मिळेल आणि या उमेदवारांना आपण भरघोस मताने या ठिकाणी विजय करू ही आपली दूरदृष्टी असली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विश्वास. विश्वास हा आपण या ठिकाणी मुलांना मतदानाच्या रूपात दादांना मतदानाच्या रूपात या ठिकाणी दाखवून देणार आहे. त्याची काय या ठिकाणी मी ग्वाही देतो. 100% बनपुरी गाव या ठिकाणी चालणारच आहे. त्याचबरोबर जी गावं आहेत वाड्या वस्ती आहेत या सुद्धा आपण तरुण कार्यकर्त्याने असू द्या. वेळ फार कमी आहे. 21 दिवसाचा हा निवडणूक कार्यक्रम आहे. जवळजवळ 5-6 दिवस या ठिकाणी संपून गेलेले आहेत आणि उरलेले या ठिकाणी 15 दिवस आहेत. त्यात प्रचाराचे 5-7 दिवस आहेत. तर सर्वांनी या ठिकाणी जर जोमानं हातात हात घालून जर सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपण काम केलं तर 100% हे तिन्ही उमेदवार आज या ठिकाणी नाईकबा देवाच्या मंदिरासमोर सांगतो की 100% याच ठिकाणी विजय मिरवणूक नाईकबा देवाच्या आशीर्वादाने आपण काढू आणि या तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने या ठिकाणी निवडून देऊ. पुन्हा एकदा या तिन्ही उमेदवारांना मी पुन्हा शुभेच्छा देतो. आमच्या गावाच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. यानंतर आपल्या विभागाचे नेते सन्माननीय मनोज पाटील बापू या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. मंजूर कोळे जिल्हा परिषद गट, मंजूर कोळे पंचायत समिती गण आणि सनपूर पंचायत समिती गण या वाटलेल्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले या विभागातील ज्येष्ठ नेते सन्माननीय दिलीपराव जानवडे काका, आमचे मित्र युवा नेते रणजित पाटील, अशोक महाडिक, तुषार देशमुख, या विभागातले ज्येष्ठ नेते सन्माननीय शेवाळ्यांना, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विकास गोसावी, टेडी जाधव बापू, आमचे मित्र नाना साबळे आणि या ठिकाणी आत्ताच राजाभाऊनं परिचय करून दिलेले हे सर्व तिन्ही उमेदवार आमच्या मृणाल पाटील असतील, नितीन काळे असतील, संपदा जाधव वहिनी असतील. मित्रांनो, आज अतिशय प्रतिष्ठेची ही देवगड विभागातली निवडणूक
झालेले आहे. आपण आज आम्ही सर्वजण या निवडणुकीला सामोरं जाताना एक कुठलं तरी आपण एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक लढतोय आणि ही निवडणूक आपण जिंकायसाठी लढतोय हे सर्वांनी पहिल्यांदा लक्षात ठेवा. आपल्याकडे तिन्ही उमेदवार आदरणीय साहेबांनी फार मोठा सर्वंकष असा विचार करून या तिन्ही उमेदवारांची निवड केलेली आहे. त्यामुळे या तिन्ही उमेदवारांना आपण भरघोस मतानं विजयी करायचा आहे. या आपली आता अधिकृत उमेदवारही आपले आज आहेत. आज तसं पाहिलं तर 27 तारखेला आपण यांना अधिकृत म्हणू, पण आपल्याकडे आता हेच अधिकृत उमेदवार यांचं निशाणी आपली धनुष्यबाणाची आहे. त्यामुळे आजपासून आपण प्रचाराला सुरुवात करायची आहे. प्रचार करायला जाताना आपण कुठं सांगायला तुम्हाला मला अतिशय आनंद होतो, आपण काही मोकळ्या खड्यावर कोणाकडे मतं मागायला जात नाही. कारण आदरणीय साहेबांनी गेल्या 5-10 वर्षात कोट्यवधी रुपयाचा विकास केलेला आहे आणि त्या विकास आपण डोळ्यासमोर ठेवून लोकांना विकासाच्या जोरावर आपण मतं मागणार आहे. आपल्याकडे विकास आहे, आपल्याकडे विकासाचं विजन आहे, आपल्याकडे तालुक्याला विकासाच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या पटलावरती नेणारा नेता आपल्याकडे आहे आणि त्या उद्देशाने आपण या ठिकाणी लोकांच्याकडे जातोय. ही सुद्धा मंडळी आज मृणाल पाटील सारखी एक तरुण कार्यकर्ते, महेश पाटील आता आपले प्रसिद्ध उद्योगपती आहेत, त्यांची कन्या आहे, आमच्या संपदा वहिनी आमचे संदीप जाधव या विभागातले प्रसिद्ध उद्योगपती आहेत, त्या त्यांच्या सौभाग्यवती आहेत आणि नितीन काळे सर्वांना आपल्याला परिचयच आहेत. ते सुद्धा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून वर आलेलं नेतृत्व आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या विभागाला जर विकासाच्या दृष्टीनं अजून 4 पावलं पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्या नेत्याची ताकद आपण वाढवली पाहिजे. आपला नेता या राज्यामध्ये एक नंबरचा नेतृत्व म्हणून या शिवसेनेचा नेते म्हणून काम करतायत. त्यांची ताकद जर आपल्याला वाढवायची असेल, त्यांना जर आपल्याला अजून बळ द्यायचा असेल, या महाराष्ट्रात या सातारा जिल्ह्यात साहेबांची मान आपल्याला जर ताट करायची असेल तर हे तिन्ही उमेदवार भरघोस मताने निवडून देण्याची तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. मी आज तुम्हाला सर्वांना विशेष करून हे 3 उमेदवार आहेत, सनपूर, बनपुरी आणि मालदण, या 3 गावांना मी विनंती करणार आहे की त्या तिन्ही गावाला साहेबांनी नेहमी झुकतमाप दिलेलं आहे. विकासाच्या बाबतीत अतिशय झुकतमाप या 3 गावाला दिलेलंच आहे. त्याचबरोबर आज उमेदवारी देऊन अजून त्याच्याही पुढे जाऊन साहेबांनी तुम्हाला झुकतमाप दिलेला आहे. त्यामुळं तुमची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. आम्ही विभाग म्हणून आम्ही तुमच्या खंड्याला खंडा लावून 2 पावलं तुमच्या पुढे आहे. तुम्ही सुद्धा ज्या ज्या गावातली उमेदवार आहे त्या गावातली पदाधिकाऱ्यांची, त्या गावातल्या कार्यकर्त्यांची एक जबाबदारी वाढलेली आहे. तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आता या ठिकाणी वाढलेली आहे. कारण आपण कसल्याही परिस्थितीमध्ये या वेळेला आबी नाही तो कमी नाही, ही इलेक्शन आपल्याला जिंकायचीच आहे. आणि आज मी तुम्हाला सांगतो, काल आपल्या उमेदवारी जाहीर झाल्या, बऱ्यापैकी कालच महेश पाटील आपण उमेदवार जिंकलेले आहेत. विजय निश्चित आहे. फक्त आपला हा टेम्पो असाच राहिला पाहिजे, ते मतदान पेटीपर्यंत गेलं पाहिजे. लोकांना आपण साहेबांनी केलेली कामं लोकांपर्यंत आपण आतापर्यंत आपण रोज माणसात आहे. कधीतरी 5 वर्षातनं आम्ही एकदा माणसात आपण जात नाही, आपण दररोज लोकात आहे, जनतेत दररोज आहे. आम्ही साहेबांनी केलेली कामं आपण रोज जनतेच्या समोर आपण घेऊन जातोय. परंतु आपले सुद्धा आता एक 10-15 दिवसाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे की हे 10-12 दिवस आपण डोळ्यात तेल घालून कटाक्षानं साहेबांनी केलेली विकास कामं सुद्धा मांडणार आहे तिथं जाऊन. त्यामुळे या विकास कामाच्या जोरावर आणि शुभारंभ केला, संपूर्ण विठलाई देवी मंदिरामध्ये शुभारंभ केला आणि आज नायकबा देवाच्या आशीर्वादानं, वडदाईच्या आशीर्वादानं आणि आई विठलाई देवीच्या आशीर्वादानं 3 गावात जबाबदारी आहे. तशी आम्ही सुद्धा विभागातले प्रमुख पदाधिकारी आम्ही पण जबाबदारी घेतो. आम्ही कुठं कमी पडणार नाही. आपल्या 38 गावापैकी 33 सरपंच, 33 ग्रामपंचायती आपल्या बरोबर आहेत. प्रत्येकानं माझं गाव कसं पुढं होईल, माझ्या गावामध्ये कसं लीड मिळेल, ही जर जबाबदारी प्रत्येकानं घेतली तर कुठली गोष्ट अवघड नाही. आता असं एक गाव नाही, एक वाडी नाही, एक वस्ती नाही की तिथं शंभूराज देसाई गटाचा सक्षम असा कार्यकर्ता नाही, असं एक गाव नाही. प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीवर आपला देसाई गटाचा एक सक्षम कार्यकर्ता आहे. त्यामुळं प्रत्येकानं मन लावून काम केलं तर हे इलेक्शन आजही आपल्या हातात आहे. कसल्याही परिस्थितीत विजय हा आपलाच होणार.
हे आजच आपण या ठिकाणी मनाची खूनबाट बांधून या ठिकाणी येणाऱ्या 5 तारखेला मतदान होईल फेब्रुवारीला आणि 7 तारखेला आपला निकाल आहे. गुलाल घेऊनच आपण या ठिकाणी परत या ठिकाणी यायचं आहे. एवढा मी या ठिकाणी तुम्हाला आश्वस्त करतो. अतिशय चांगल्या फरकानं आपले हे तिन्ही उमेदवार विजयी होतील. उमेदवार चांगले सुशिक्षित आपण उमेदवार आहेत आपले आणि सक्षम असे उमेदवार या ठिकाणी आपण दिलंय. आपलं चिन्ह धनुष्यबाणाचं आहे आणि धनुष्यबाणाच्या समोरील बटन दाबायचं. आजपासून प्रत्येकानं कामाला लागायचं आहे. कुणी कोणाची वाट बघू नका की मी सांगितलं पाहिजे, उमेदवारानं मला फोन केला पाहिजे. प्रत्येकानं आपापल्या परीनं कामाला सुरुवात करूया. आजपासूनच धनुष्यबाण लोकांच्या मनापर्यंत रुजवण्याचं काम आपण करूया. धनुष्यबाण आपल्या तालुक्यात नवीन नाही, आपल्या विभागाला नवीन नाही. हे चिन्ह आपल्याला सर्वांना परिचित आहे. त्यामुळे आपण कसल्याही परिस्थितीत यावेळेला विजय खेचून आणायचा या उद्देशानं मैदानात उतरलोय. तर त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करूया. उमेदवार आपल्याबरोबर सक्षम आहेत. या विभागातली सगळी नेते मंडळी आपण एकमेकांना सगळेजण हातात हात घालून पुढे काम करणार आहे. त्यामुळं कुणी कुठलीही शंका न ठेवता आपण सगळ्यांनी बरोबरीनं काम करतोय. तसंच यापुढेही करत राहू एवढं तुम्हाला मी आश्वासन देतो. आणि या तिन्ही उमेदवारांना मी संपूर्ण डेबिवडी विभागाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमचं भविष्य उज्ज्वल राहावं अशी एक अपेक्षा करतो. नागबचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर देऊळगावचे युवा नेते आज या ठिकाणी नायकबा देवस्थानचा आशीर्वाद घेऊन आपल्या तिन्ही उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी आपण करतोय. तिन्ही उमेदवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण काम करतो. हे आपल्या सर्वांचे नेते, राज्याचे पर्यटन मंत्री, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराजे देसाई साहेब यांच्या गटाची म्हणूया आपण का शिवसेना आपल्या पक्षाचे हे तिन्ही उमेदवार आहेत. त्यांचा आपण इथं नारळ फोडलेला आहे. सर्वप्रथम तिन्ही उमेदवारांना शुभेच्छा देतो. त्यात त्यांना शुभेच्छा नाही तर त्यात तुम्हाला सर्व जनतेसाठी शुभेच्छा आहे. कारण हे उमेदवार निवडून आले तर आपला बी आनंद आहे. त्यामुळं असं काय ठरवू नका की आता ही 5 तारखेपर्यंत उगाचच आपलं उमेदवार आहेत म्हणजे सगळी जबाबदारी त्यांच्यावरच आहे. तरी आपल्या संपूर्ण गटाची जबाबदारी. तुम्हाला सांगितलं असं की आपल्याला प्रत्येक गावात तुम्ही जर गेला तर आपल्याला कुठं अशी अडचण नाही की आपण तिथं काहीच काम केलेलं नाही आणि आपण काही काम केलेलं नाही ना आपण तिथं जाऊन काहीतरी मत मागायचं. तर या ठिकाणी साहेबांनी जो विकास काम जे केलेला आहे, सार्वजनिक असेल वैयक्तिक असेल, त्या जोरावर आपण मत मागायचं आहे. आणि सगळ्यांनी आजपासून लक्षात आपण एक ठेवायचं, धनुष्यबाण डोळ्यासमोर ठेवून की आपल्यावर सुद्धा अशी जबाबदारी आहे की मंद्रुळखोळे जिल्हा परिषद गट असेल, पंचायत समिती गण असेल, संगूर पंचायत समिती गण असेल, या ठिकाणाहून आपण तालुक्यात सुद्धा आपलं जास्त मताधिक्य कसं होईल यासाठी प्रयत्न करूया. लक्षात घ्या, निवडून याचा आपला म्हणजे साहेबांनी उमेदवार दिले, निवडणूक जाहीर झाली, साहेबांनी उमेदवार दिले, निवडून याचा आपला प्रश्न राहिलेला नाही. सगळ्यांनी लक्षात ठेवा. फक्त मताधिक्य आहे आपलं. तिथं आपलं जर साहेबांच्या पुढे अजून वजन वाढवायचं असलं, देवडी विभागासाठी अजून विकास कामं असतील, बाकीची कामं असतील, यासाठी आपलं तिथं वजन वाढवायचं असलं तर मतातनं वजन आपल्याला सगळ्यांना वाढवलं पाहिजे. ही निवडणूक म्हटलं की थोडंसं बाकीच्या बी गोष्टींचं लक्षात ठेवा. निवडणूक आली की सगळी यंत्र वापरली जातात, साम दाम दंड भेद सगळं. आता आपण लक्षात घ्या, माझं तर मत असं आहे, आपल्याला मी तर म्हणेन विरोधकाला मतच मागायला नको. आपल्याला आपलं एवढं मतदान आहे, 7,500 देसाई साहेबांना मतदान मिळालेलं, पण आपल्यातलं मत तिकडे जाणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. आणि ही काळजी घेत असताना जे प्रमुख कार्यकर्ते आहेत विभागातले, त्या सर्वांचं हे थोडंसं कसं आहे, निवडणूक आली की अपप्रचार आला, मग एखाद्या
कार्यकर्त्याला थोडंसं बदनाम करायचं सुरू होतं. मध्येच म्हणणार मनोज बापू काहीतरी कामानिमित्त बाहेर गेला असला तर म्हणणार अरे मनोज बापू 2 दिवस नाही फुटला मनोज बापू. आता मी येताना तिथं आता म्हणजे का तुम्हाला सांगितलं याच्यातनं हे घेऊ नका, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता मी इथं नायकबाच्या दारातच होतो, विक्रम भेटला आमचा, विक्रम जगदाळे बापूंचा आमचा मला हातात हात दिला आणि म्हटलं काय रे, काय झालं, मिठी मारली मला. म्हटलं आम्हाला असं कळालं तात्या उद्या त्या स्टेजवर असणार. ठीक आहे म्हणलो, नवीनच आहे बरं, ठीक आहे म्हणलं असं. तर आज माझा झाला. काल पण मला डेबेळीत एक मित्र आहेत आमचे, ते भेटले, ते म्हटले अहो इथं म्हणते ती तात्या घरात बसली. एक लक्षात ठेवा, माझं म्हणजे थोडस का माझंच फक्त धरू नका हे, आता मी म्हणतोय म्हणून सगळ्यांसाठी एक उदाहरण देतोय. माझं म्हणशीला मी राजकारणात पण घरंदाज राजकारणी, कारस्थान कपट त्याला तुम्हाला माहित आहे इतिहासात स्थान नसतं आणि त्याचा मृत्यू लगेच होतो. कट कारस्थान कपट होतं, करायला काय नसतं, पण त्याचा अवधी फार कमी असतो आणि आपली नोंद त्या गोष्टीत व्हायची नाही त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा. तुम्हाला सांगितलं की उमेदवार आपले आहेत. आता थोडस इकडं पण येऊया. जिल्हा परिषदेच्या आपल्या उमेदवार आहेत मृणाली महेश पाटील दिदी, ग्रॅज्युएशन झालेलं आहे TCS मध्ये, इंटर्नशिप केलेली आणि महेश पाटील साहेबांच्या सारखा त्यांच्या पाठीमाग आशीर्वाद आहे. चुलते मनोज पाटील असतील, ते बनपुरी गावचे लोकनियुक्त सरपंच आहेत, त्यामुळे त्यांना तो वारसा लाभलेलाच आहे. 100% त्या तो वारसा पुढे नेतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. आमचे मंदरुळकोळे पंचायत समिती गणातील उमेदवार आहेत नितीन काळे, ते सगळ्यांना परिचित आहेत. त्यांचं गावाकडे जेवढं काम आहे तेवढंच मुंबईत सुद्धा काम. समाजसेवा असेल, एखाद्याला मदत करणे असेल, त्यामुळं त्यांचंही कार्य चांगलं आहे. त्यामुळे त्यांनाही आपल्याला चांगली संधी पुढे मिळेल. आणि आपण तुम्हाला मागायला सांगितलं मताधिक्य चांगलं मिळूया म्हणजे परत हे तिघ आहेत ना त्यांच्यासाठी एखादं पद मागायला तिकडे आपल्याला पुढे जात आहे. आणि आमच्या संपदा वहिनी आहेत, संदीप बाबांचं कार्य काही नव्यानं कुणाला सांगायला नको. चंदपूरगावचे त्यांनी उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे आणि विभागात एक आबांचं चांगलं नाव आहे. आणि वहिनी सुद्धा सामाजिक कार्य असेल, राजकीय कार्य असेल, त्याच्यात सुद्धा सहभागी असेल. त्यामुळं हे तिन्ही उमेदवार आपल्याला चांगले दिलेले आहेत. आणि सर्व कार्यकर्त्यांना अजून कोण असेल लक्षात घ्या, नाराज कुणी काय व्हायचं बरं, आज उमेदवारानं मला हाक मारली नाही, काहीतरी तो कामाला असू शकतो, पुढे जाऊ शकतो, कुणी नाराज होऊ नका. एखाद्या कार्यकर्त्याला बोलवलं नाही आज चुकून एखादा राहिला असेल तर त्याची सुद्धा समजूत काढा की काय उद्या दुसरा एखादा कार्यक्रम असेल. कारण मला एक वाक्य आठवतंय, सुप्रिया सुळे आत्ता बघा टीव्हीवरती मध्ये त्यांना असाच प्रश्न विचारलेला की तुम्ही काय नाराज वगैरे आहे का. त्यांनी काय सांगितलेलं की राजकारण हे नाराज होण्यासाठी नाही. नाराज तुम्हाला कुठं व्हायचं आहे घरी, त्या म्हणले सदानंद सुळेंच्यावर मला नाराजी व्यक्त करताय. बाई पुढे आपण नाराजी व्यक्त करू शकतो, तो काका आमचं तिथं बी अवघड आहे, त्याचं पण जायचं तिथं बी नाराज होता येत नाही. त्यामुळं हा नाराजी कट कारस्थान कपट हे काही डोक्यात तुम्ही ठेवू नका. आणि 100% साहेबांनी जे उमेदवार दिलेले आहेत तिथं लक्षात आपण ठेवायचं सगळ्यांनी, शंभूराजे देसाई साहेबच उमेदवार आहेत आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी धनुष्यबाणाला मतदान करू, हे तिन्ही उमेदवार निवडून आणूया एवढी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय मनोज पाटील यांनी 2 मिनिटं बोलण्याची आज या ठिकाणी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनिमित्त या निवडणुकीचा प्रचार शुभारंभ आपण नाईकबा देवाच्या ठिकाणी नारळ फोडून आज या ठिकाणी केलेला आहे. की जिल्हा परिषदेची निवडणूक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री
कार्यसम्राट, मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे असे एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आपण पार पाडत आहोत. या मुंद्रुकळे जिल्हा परिषदेमध्ये साहेबांनी अतिशय विचारपूर्वक असे हे उमेदवार आपल्याला दिलेले आहेत. आता आपल्या समोर उमेदवार कोण आहे हे आपल्याला बघायची गरज नाही, कारण साहेब आपल्या सोबत आहेत, त्यामुळं विजय आपला निश्चित आहे. आपल्याला साहेबांनी केलेलं काम आणि विकासाचं असणारं विजन हे घेऊन जनतेसमोर जायचं आहे. या पाटण तालुक्यामध्ये साहेबांनी विकासाची गंगा सुरू केलेली आहे. हीच गंगा अखंडित ठेवण्यासाठी आपल्याला या जिल्हा परिषदेचे उमेदवार, पंचायत समितीचे उमेदवार हे प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे आहेत आणि आपल्या या जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीचा विकास अखंडित ठेवायचा आहे. आपल्याला माहीत असेल, समोरच्यांच्याकडे तसं सांगण्यासारखं काही काम नाही, आपल्याला त्याविषयी बोलायचं नाही, पण तरी सुद्धा त्याचा थोडासा वेगळ्या पद्धतीनं प्रचारही सुरू आहे. काहीतरी आमिष दाखवणं, आता तात्या बोलले तसं अपप्रचार करणं आणि लोकांची बदनामी करणं, तर हे सुरू आहे. तर आपण त्याच्याकडं दुर्लक्ष केलं पाहिजे. आपला या जिल्हा परिषदेतला मतदार हा सुज्ञ आहे, हा निष्ठावान आहे आणि तो विकासासाठी नेहमी साहेबांच्या पाठीमागे राहील ही मला खात्री आहे. आपल्याला माहीत आहे, आपल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार यांचा आज परिचय आताच सर्वांनी करून दिलेला आहे. तरी सुद्धा मी एकदा सांगेन, आमच्या बनपुरी गावचे युवा उद्योजक, आमचे बंधू सन्माननीय महेश पाटील यांची कन्या कुमारी मृणाली महेश पाटील ही जिल्हा परिषदेसाठी आपल्याला उमेदवार म्हणून लाभलेले आहेत. तसेच पंचायत समितीचे मुंद्रुकोळी गणामधील उमेदवार युवा नेते सन्माननीय आपले नितीन दादा हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत. चंदपूर गणातील उमेदवार सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय संदीप बाबा यांच्या सुविज्ञ पत्नी सौ संपदा संदीप जाधव ह्या उमेदवार आहेत. हे तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागं खूप मोठं सामाजिक कार्य आहे. त्यांना विकासाचा, नेतृत्वाचा असा वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा ते इथून पुढेही अखंडपणे सुरू ठेवतील अशी या निमित्तानं मला आपल्यासमोर ग्वाही द्यावीशी वाटते. आपण सर्व या उमेदवारांना, आता दिवस फार कमी राहिलेले आहेत, तर प्रचाराला हे उमेदवार प्रत्येक ठिकाणी पोहोचतील असं नाही, पण आपणच उमेदवार आहे, मीच उमेदवार आहे असं समजून प्रत्येकानं कामाला लागलं पाहिजे. आणि एखादा उमेदवार किंवा कोण आपल्याकडे आलं नाही म्हणून नाराज न होता कामाला लागून आपल्याला यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यायचं आहे. आज या ठिकाणी हे सर्व उमेदवार आपले प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी नाईकबाचरणी मी प्रार्थना करतो आणि या तिन्ही उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा देतो. जास्त काय बोलत नाही, बरेचसे वक्ते थोडे बोलणार आहेत, त्यामुळे माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर बनपुरी गावचे आमचे मार्गदर्शक अशोक भाऊ पाटील या ठिकाणी आपल्याला आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती होऊ घातलेल्या निवडणुकी संदर्भात आपल्या मंद्रुळकोळे विभाग, तनपूर विभाग, मालवण विभाग या विभागातील सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ असे पदाधिकारी, माता, बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थानं या निवडणुकीची प्रचाराची सुरुवात आजपासून झालेली आहे म्हणायला काय हरकत नाही. कारण थोड्याच वेळापूर्वी आपल्या गावचं ग्रामदैवत नाईकबा, खरं तर महाराष्ट्राचं हे दैवत आहे आणि महाराष्ट्राला
महाराष्ट्रावरती आशीर्वाद असणार असं हे आमच्या गावचं दैवत आहे. आणि त्या दैवताचा आशीर्वाद घेऊन आपण त्या प्रचाराला शुभारंभ करतोय. त्याचबरोबर आपल्या मालदण माण्याची वाडी वडजाई देवी हे सुद्धा अतिशय जागृत असं मंदिर आहे. खरं तर ते मंदिर सुद्धा अतिशय पाहण्यासारखं आहे. असं ते मंदिर तिथं जाऊन सुद्धा यांनी शुभाशीर्वाद घेतलेत. आणि त्याचबरोबर संदूरची विठलाई ही देवी सुद्धा आपल्या भागात प्रसिद्ध आहे. तर अशा दैवतांचा आशीर्वाद घेऊन आपण खऱ्या अर्थानं आज आता या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आपली अर्धी लढाई इंग्रजीमध्ये म्हणतात वेल बिगिनिंग हाफ डन. आपली अर्धी लढाई आपण जिंकलेलीच आहे. कशामध्ये? तर जे उमेदवार आपल्याला साहेबांनी दिले, एक लक्षात घ्या, साहेब आता कितीतरी वर्ष म्हणजे आमदार साहेब कितीतरी वर्ष राजकारणामध्ये आहे. राजकारणामध्ये ते अतिशय धुरंधर आहेत. आणि त्यांनी जे उमेदवार निवडले अतिशय दर्जेदार तरुण, इकडे बघितलं तर तरुण असे उमेदवार आहेत बघा. हे म्हणजे ह्यांना भविष्य फार उज्ज्वल आहे. कारण ह्यांना पुढच्या काळामध्ये दीर्घ असा काळ त्यांना राजकारण समाजकारण करता येणार आहे. आणि असे हे सुशिक्षित उमेदवार आहेत. आणि त्यांना तुमच्या आमच्या सर्वांचा जबरदस्त असा पाठिंबा आहे, नाही का? आणि या पाठिंब्यामुळं येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आपण भरघोस मतानं या तिन्ही उमेदवारांना निवडून देणार आहोतच. एक आता आपलं काम आहे. आता मगापासून सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की नामदार साहेबांनी आपल्या भागाचा विकास प्रचंड प्रमाणात केलेला आहे. अगदी कोट्यावधीचा निधी आणून प्रत्येक गावामध्ये विकास केलेला आहे. मग आता त्यांनी त्यांचं काम केले. आता आपली जबाबदारी, तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे की त्यांनी जे उमेदवार दिले त्या उमेदवारांच्या पाठी आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. आणि विशेषतः ह्या 3 गावचे, ज्या बनपुरीचे जिल्हा परिषदसाठी, मालदणचे पंचायत समितीसाठी आणि संगूरचे पंचायत समितीसाठी जे 3 उमेदवार आहेत, माझं असं म्हणणं आहे की सगळे हेवे दावे बाजूला ठेवून या तिन्ही गावच्या जनतेनं 100% यांना भरघोस असं मतदान केलं. ही आपली जबाबदारी आहे. आणि कुठेतरी हा विकासाचा महामेरू आहे. भयंकर प्रचंड विकास चालला आम्ही बघतोय. तो अजून गतीनं जर करायचा असेल तर आपण आपली जबाबदारी पार पाडूया. या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहूया आणि पुन्हा निवडून आणून त्यांच्याकडनं पुन्हा एकदा आपण आपल्या गावामध्ये हक्कानं कामं करून घेऊया, आपल्या विभागामध्ये हक्कानं कामं करून घेऊया. आणि हे करतील. सगळे हे उमेदवार आहेत, हे तरुण आहेत आणि ती करतील, निश्चितपणे करतील. पण तुम्ही त्यांना पाठबळ द्या. आपण सर्वांनी त्यांना पाठबळ देऊया. आणि परमेश्वराच्या कृपेनं निवडणुकीनंतर 7 तारखेला इथंच आपण गुलाल उधळू अशी भव्य मिरवणूक काढू. आणि त्या अर्थानं मग समाजकारणाला सुरुवात होईल. मला इथं 2 मिनिटं बोलायची संधी दिली. धन्यवाद. यानंतर सद्गुरू गावचे सुपुत्र सन्माननीय आप्पासाहेब मगरे या ठिकाणी 2 मिनिटं होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण नाईकबा देवस्थान, संगूरची विठलाई देवी आणि मालदणची वडजाई देवी या दैवतांचा शुभाशीर्वाद घेऊन आज प्रचाराचा नारळ आपण आपल्या उमेदवारांचा फोडलेला आहे. मी जास्त वेळ काही घेणार नाही. आदरणीय मंत्री महोदय साहेबांनी जे आपल्याला मुद्रुकोळे जिल्हा परिषद गटातून उच्च शिक्षित जे उमेदवार दिलेले आहेत ते मृणाल महेश पाटलांचे कन्या आहेत त्या. आणि दुसरी गोष्ट, मालदणचे नितीन काळे हे पंचायत समितीसाठी उभे आहेत. आणि आमचे सहकारी मित्र, युवा उद्योजक, युवा नेते सन्माननीय संदीप जाधव आबा यांच्या वैद्य पत्नी या सनपूर गणातून पंचायत समितीसाठी उभे आहेत. आदरणीय मंत्री महोदय साहेबांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आता दिलेले उमेदवार उच्च शिक्षित आणि अतिशय गतिमान नेतृत्व करणारे आहेत. त्यांच्याकडे उमदं नेतृत्व आहे. असा दूरदृष्टीचा विचार करून आदरणीय मंत्री महोदय साहेबांनी हे तिन्ही उमेदवार आपल्याला दिलेले आहेत. आपण सगळ्यांनी अंतर्गत असणारे हेवेदावे मतभेद बाजूला ठेवून साहेबांनी दिलेले उमेदवार आपल्याला भरघोस मतानं कसे निवडून येतील
यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत खऱ्या अर्थानं. आदरणीय मंत्री महोदय साहेबांची कामं आपण आता मतदारांच्या पर्यंत प्रत्येक घराघरामध्ये सांगितली पाहिजेत. प्रत्येक गाव आणि वाडी जर न विचार केला प्रत्येक गावाचा वाडी वस्तीचा, तर साहेबांनी लाखात नव्हे तर कोटीत विकास कामं दिलेली आहेत. आणि याच मुद्द्यावरती आपण निवडणुकीला सामोरे जायचं आहे. आता तसं पाहायला गेलं तर विरोधकांच्या बाबतीमध्ये तसं पाहायला गेलं तर आपले उमेदवार हे स्थानिक लेवलला इथं राहिले आहेत. म्हणजे जसं मंत्री महोदय साहेब आपल्याला 24 तास उपलब्ध असतात, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये असतात, तसं आपले सगळे कार्यकर्ते प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये असतात. तसे हे निवडून आल्यानंतर देखील उमेदवार आपले तिन्ही प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये असणार आहेत. आणि विरोधकांचं जर सांगायला गेलं तर त्यांचे उमेदवार मुंबईमध्ये असतात. त्यांना लोकांच्या सुखदुःखाशी काही घेणं नसते. आम्हाला त्यावरती काही बोलायचं नाही. पण आपण सगळ्यांनी साहेबांची विकास कामं घेऊन जनतेपर्यंत जाऊया आणि तिन्ही उमेदवार चांगल्या मताने निवडून आणूया, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपूरगावचे माजी चेअरमन आमचे सहकारी एकनाथराव जाधव या ठिकाणी 2 मिनिटं बोलत होते. जिल्हा परिषद पंचायत समिती तिची आज या ठिकाणी आपण 2 गणाचा आणि जिल्हा परिषद गटाचा शुभारंभ प्रचाराचा केलेला आहे. उपस्थित सर्वच मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, साहेबांनी धनुष्यबाणावरतीच प्रचंड मताने विजय मिळवलेला आहे. आता आपल्या या तिन्ही उमेदवारांना धनुष्यबाणच हे चिन्ह आहे. आपण सर्वांनी एका दिलानं कुणीही अंतर्गत आपले हेवेदावे बाजूला ठेवून या तिन्ही उमेदवाराचं आपण सर्वांनी प्रामाणिकपणे काम करून यांना आपण प्रचंड मताने निवडून देऊया. बंधू आणि भगिनींनो, खरं तर निवडणुका म्हणलं की थोडंसं स्पर्धकी आपल्या समोर पुढे आहेत आणि विरोधकांना खरं तर निवडणुकीमध्ये कुठल्या कमी लेखू नये. खरं तर आज जर बघितलं तर अगदी मी स्पष्ट सांगतो, आज आपल्याकडे तसे तुल्यबळ उमेदवार आहेत, तसेच आज पुढे सुद्धा तुल्यबळ उमेदवार उभे आहेत. हे आपणही थोडंसं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि कुठल्याही निवडणुकीमध्ये विरोधकांना थोडंसं कमी आपण लेखतो आणि थोडंसं काही अडचणी येतात. तर उपस्थित सर्व बंधू भगिनींना मी एकच या ठिकाणी अगोदरच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, जास्त बोलणार नाही. या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील प्रत्येक गावात, वाडी, वस्तीमध्ये लाखो करोडाचा विकास साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. आज आपल्याला तोच विकास घेऊन आपण प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आम्हाला बाबा मतदान का करा हे सांगितलं पाहिजे. आज विरोधकांच्याकडनं तसा विकासाचा कोणताही मुद्दा नाही, परंतु ही निवडणूक कदाचित धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती अशी पण जाऊ शकते, याचाही गांभीर्याने आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. कारण मी आवर्जून का सांगतोय की थोडंसं आपलेच काही कार्यकर्ते अगदी डोंगरदऱ्यातले असतात, ते थोडंसं बेफिकीर वागतात. काही लोकांना सिरियसपणा नाही. पाठीमागच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत थोडासा त्याचा अनुभव आलाय. तर आपण प्रमुख मंडळीने आपण त्या लोकांच्या पर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे, त्या लोकांना समजून सांगणं महत्वाचं आहे. विधानसभेला ज्या पद्धतीनं मतदान झालं त्या पद्धतीनं मतदान आता जर आपल्याला झालं तर कुठेही काय अडचण नाही. मग त्यामध्ये जर थोडासा बदल झाला तर थोडंसं काही होऊ शकतं. त्यासाठी आता आपण सर्वांनी सावध राहिलं पाहिजे. उगाच आपलं काय जणांना आता असं वाटत असेल की नाही नाही काय आम्ही जिंकणारच आहे, आमच्या मागं एवढी मोठी जनता आहे. पण निवडणुकीमध्ये काय गोष्टी थोड्याशा बारकाईनं अभ्यास केला पाहिजे, बारकाईनं त्याकडे बघितलं पाहिजे. या ठिकाणी निश्चितपणानं आपली फळी, कार्यकर्त्यांची फळी, लोकांची फळी मजबूत आहे. परंतु ज्या वेळेला खऱ्या अर्थानं आता आज वातावरण चालू नाही, आता ती मंडळी, समोरची मंडळी आता मुंबईवरनं यायला लागेल आणि त्यावेळेला हे वातावरण तयार होणार आहे. त्यावेळेला आपला कार्यकर्ता, त्यावेळेला आपला सक्षम माणूस तिथं समोर जाब देता आला पाहिजे, त्यांना विचारता आलं पाहिजे.
मी पगाची सांगितलं ही निवडणूक कुठल्याही पद्धतीने जाऊ शकते. तिथं जर समोर बघितलं उमेदवार तर ती नाकारता येत नाही. थोडंसं आज आपण जरी किती पण म्हटलं की आमच्या गावामध्ये करोडोचा विकास झालाय, लाखाचा विकास झालाय, वाडी वस्तीपर्यंत पोहोचलाय, परंतु त्या विकासाला किती लोक मतदान देणार का त्यांच्या कुठल्या भूलथापांना त्यांच्या आमिषाला बळी पडणार हे आपण थोडंसं बारकावा केला पाहिजे. बंधू आणि भगिनींनी मी जास्त वेळ बोलत नाही. आपण ही निवडणूक थोडीशी सिरियस घेऊया आणि या निवडणुकीमध्ये सर्वांनी एका दिलानं काम करूया. विजय हा आपला निश्चित आहे, परंतु थोडंसं आपण गाफील कुणी राहता कामा नये. आपले तिन्ही उमेदवार उच्च शिक्षित उमेदवार आहेत. आपल्या उमेदवाराकडे बघितलं तर सर्व आपले नितीन काळे आहेत मालदांचे, मृणाल पाटील आहेत, आमच्या संपदा जाधव आहेत. अतिशय तरुण होतकूर उमेदवार आहेत. आज थोडंसं आपल्या एक ती बाजू प्लस बाजू आहे, त्यामुळं थोडंसं आपण सर्वांनी एक दिलानं शांततेत काम केलं, सिरियस घेतलं तर ही निवडणूक अतिशय सोपी आहे. परंतु जर आपण थोडीशी उल्लडबाजी कुणी केली होईल असं म्हणून ही निवडणूक मग तितकी पण थोडीशी जरा वेगळ्या वर्णावर जाऊ शकते. आपण सर्वांनी एक दिलानं काम करूया आणि आपल्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देऊया एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 7 वर्षांनी आता जाहीर झालेली आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं व्यासपीठावर जे सर्व मान्यवर उपस्थित आहेत, समोर उपस्थित सर्व या जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, बंधू भगिनी हे सर्व इथं उपस्थित आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुरुवातीला आपल्यावर एक आरोप केला जात होता की यांना उमेदवार मिळत नाही. हा परवापर्यंतचा आरोप होता. आता उमेदवार जाहीर झाल्यानंतरची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अशी की आता त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही. आता आपल्या गाड्या आल्या आंदन मार्गे आपण देवडीत आलो तर ते लोक दोघं तिघं असे उभं राहत होते, बघत होते की कुठं काय चाललंय, कुठं काय चाललंय. हा विषय त्यांच्या दृष्टीनं आपल्या दृष्टीनं संपलेला आहे. उमेदवार आता जाहीर झालेले आहेत. आपली सगळ्यांची आता जबाबदारी वाढलेली आहे. या जबाबदारीमध्ये आता बऱ्याच वक्त्यांनी उल्लेख केला सर्व उमेदवार उच्च शिक्षित आहेत वगैरे वगैरे. उच्च शिक्षित आहेत तर आहे, फक्त आता उमेदवारांनी उमेदवारी स्वीकारलेली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आता जबाबदारी वाढलेली आहे. ह्या सगळ्यांना आता आपण विजयी करायचा आहे आणि विजयी करत असताना मताधिक्य कसं वाढेल हे सगळ्यांनी बघायचं. दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हा परिषदा की ज्यांचा क्रम 1 आणि 2 असतो, एक सातारा आणि एक दुसरी अहमदनगर म्हणजे आजचं अहिल्यानगर. तर ह्या 2 जिल्हा परिषदा सातत्यानं पुढे असतात नवीन उपक्रम राबवण्यामध्ये. परंतु मागल्या काही वर्षात सातारा जिल्हा परिषद ही खूप पाठीमागे पडलेली. परंतु आता नवीन जे काय आता आपण म्हणतोय 100% विजय आपलाच आहे. त्याचबरोबर सर्व उमेदवारांची बी जबाबदारी तेवढीच आहे. पुन्हा सातारा जिल्हा परिषद कशी पुढे जाईल, त्याच्यामध्ये पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांचा सहभाग किती मोठा असेल, कारण ती जबाबदारी तुमच्यावर निश्चितपणाने येऊन पडणार आहे का तर आहे. सनपूरमध्ये आम्ही एन रामास्वामी जिल्हाधिकारी होते. जिल्हाधिकारी असताना सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबवण्यात आलं. तर आम्ही त्या सनपूर गावला भेट दिली. तिथं गेल्यानंतर त्या वाईट मानू नका कृपया सनपूरच्या ग्रामस्थांनी तिथले पदाधिकारी जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे प्रस्ताव देते होते विकास कामाचे. ते वाईट वाटलं आम्हाला. त्यावेळेला लोकप्रतिनिधी कोण होतं ते सगळ्यांना माहित आहे. एन रामास्वामी जिल्हाधिकारी होते त्यावेळेला. ही कामं खरं लोकप्रतिनिधींनी करायची होती तालुक्याच्या, ते जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे कामं मागत होते. तिथं आम्ही ते ओळखलं की इथं ही चुकीचं सगळं चाललेलं. तर आता हक्काचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी तुमच्या गावातून जात आहेत, जेणेकरून इतर गावांनी हे आपल्याकडे ती कामं मागायला आलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, ज्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुका लढल्या जातात, माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब की जे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण आणि पालकमंत्री आहेत, सातारा जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री आहेत, त्यांनी ह्या उमेदवारी जाहीर केलेल्या आहेत. त्या उमेदवारी जाहीर करत असताना शैक्षणिक अर्हता तर बघितलेली आहेच,
त्याचबरोबर पुढे जाऊन त्यांच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या टाकायच्या त्या सुद्धा त्यांनी निश्चित केलेल्या. तिसरं असं मी सांगेन की या विभागामध्ये विकास कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण 1800 कोटी रुपयाचा निधी साहेबांनी इथं आतापर्यंत खर्च केलेला आहे. पण पुढच्या काळात आणखी कोट्यावधी रुपयाचा निधी आपल्याला मिळणार आहे. परंतु त्याच्यासाठी एक अट आणि शर्त असणार आहे की या उमेदवारांचं मताधिकार निश्चितपणानं वाढलेलं असलं पाहिजे. सर्व उमेदवार समाजात राहून काम करणार आहेत. कुणी मुंबईमध्ये असेल, कुणी इथं असेल, ते निश्चितपणानं आपल्या समाजाकडे, आपल्या जनतेकडे लक्ष देणार आहेत. त्यामुळे कुणीही संभ्रमात राहायची गरज नाही की आपला या गावाशी काय संबंध आहे. तर निश्चितपणानं संबंध आहे आणि आपलं उत्तरदायित्व आहे. या सर्वांना आपण मोठ्या मताच्या आधिक्यानं आपण त्यांना निवडून द्यायचं. आणखी एक सांगेन की पाटण पंचायत समितीला खूप खूप कष्ट करून साहेबांनी लोकनेते बाळासाहेब देसाई पंचायत समिती भवन पाटण हे नाव दिलेलं आहे. परंतु आज सुद्धा त्या विचाराचे, साहेबांच्या विचाराचे सदस्य, सभापती, उपसभापती त्या विचाराचे तिथं नाहीत. या निवडणुकीमध्ये आपल्याला आता वेळ आलेली आहे की हे सर्व सभापती, उपसभापती आणि सदस्य, जिल्हा परिषद सदस्य साहेबांच्या विचाराचे त्या बाळासाहेब देसाई भवन मध्ये बसले पाहिजे. एवढ्या अपेक्षेवर व्यक्त करतो आणि थांबतो. सर्वांना, माननीय मृणाल पाटील दिदी, त्याचबरोबर संपदा जाधव वहिनी, त्याचबरोबर नितीनदादा काळे, या सर्वांना, सर्व विभागाच्या वतीने, सर्व जिल्हा परिषद गटातल्या मतदारांच्या वतीने मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर यात्रा कमिटीचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी या ठिकाणी 2 मिनिटं बोलले होते. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं जिल्हा परिषद गटातील सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांचं श्री क्षेत्र नाईकबा डोंगरावरती मनपूर्वक स्वागत करतो. या जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात साहेबांनी अतिशय धाडसी निर्णय घेतलाय. आमचे बंधू सन्माननीय युवा उद्योजक महेश पाटील साहेब यांच्या कन्या मृणाल पाटील दिदी हिला उमेदवारी दिल्यामुळं बनपुरी गावामध्ये चांगल्या प्रकारचं चैतन्य बऱ्याच दिवसातून आमच्या गावाला उमेदवारी प्राप्त झाला, त्याचा आनंद आम्हा सर्वांना आहे. त्याचबरोबर आमचे मालदांचे मित्र नितीन पाटील, नितीन काळे, तर त्यांचंही मुंबईमध्ये चांगल्या पद्धतीचं काम सुरू आहे आणि सर्व भागाला ते परिचय. दुसरे आमच्या उमेदवार आमचे मित्र संदीप बाबा यांचंही बऱ्याच काळापासून या ढेबेडिओमध्ये अतिशय चांगलं सामाजिक कार्य आहे. त्यांच्या पत्नी सौ संपदा जाधव या सुद्धा समाजकार्यात अतिशय उत्कृष्टपणे कार्य करत असतात. या तिन्ही उमेदवारांना आमच्या बनपुरी गावच्या वतीनं भरभरून शुभेच्छा देतो आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं मतदान होईल असा आम्ही प्रयत्न करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या विभागाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सर्वांचे ज्येष्ठ या ठिकाणी असणारे दिलीप जानवडे काका या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन. बराच वेळ झालेला आहे. सर्वांना माझा नमस्कार. मान्यवर सर्व, विशेष वेळ घेत नाही मी. उमेदवारांचा परिचय होणं अत्यंत गरजेचं आहे मला असं वाटतं. तर या नाईकबा चरणी एक नाईकबाचा मनकरी म्हणून मी यांना विजय भव असा निश्चित त्यांचा विजय होईल. काही शंका उपस्थित झाल्या, योग्य होत्या, एकनाथरावने वगैरे केलं. पण आपला नेता, या भागाचं नेतृत्व लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी. बऱ्याच जणांना आता बरेच काही ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत तिथं माहिती आहे की ढेबेवाडीतून पाटीलला जायचं म्हटलं तर मधनं 2 डोंगर पार करून चालायचं होतं. कारण माझे वडील स्वातंत्र्य सैनिक आबासाहेब जाधव नेहमी आम्हाला सांगायचे. हे मंदरूळचे सरपंच होते आणि गावाच्या कामासाठी, भागाच्या कामासाठी, कार्यकर्त्याच्या कामासाठी आपली घरची भाकरी बांधून. राजकारण काय असतं यातलं थोडं जर तुम्हाला तुम्ही ऐका की पाटणला जायचं, तिथं काम करायचं, जेवायचं आणि चालत संध्याकाळी. हे डोंगर पोखरून बाळासाहेब देसाईंनी रस्ता केला. की या विकासाचा पाया लोकनेत्यांनी घातला. शिक्षण असेल, रोजगार असेल,
रोजगार म्हणजे काय? सरकार कारखान्याची स्थापना केली. रोजगार म्हणजे जो कमी जास्त शिकलेला आहे मागेल त्याला नोकरी देते, 1 रुपया न घेता, अशी ख्याती होती बाळासाहेब. असा या वाड्या वस्त्याचा तालुका कुठेही नकाशावर ओळख नव्हती, त्याला ओळख देण्याचं काम बाळासाहेब देसाईंनी केलं. आणि मध्यंतरीच्या काही काळानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून माननीय आपले मंत्री महोदय, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विकासाचा महामेरू आता पुढं चाललेला आहे. त्यांना शक्ती देण्यासाठी आपण सगळ्यांनी विकासाला आणि कामाला मत दिलं पाहिजे. असं गावागावात हेवे दावे राहणार. आणि आज आपले जे उमेदवार आहेत काही घाबरून एकनाथराव जायचं कारण नाही. शंभूराजांनी धनुष्य बाण त्यांच्या हातात दिलेलं आहे. तुम्हाला डोळा दिसला पाहिजे फक्त. झाडं डोंगर बघती काय दिसतं का? डोळा उडवायचा आहे. समोर कुणी असू द्या, काय घाबरायचं कारण नाही. तुम्हाला सांगतो या मतदारसंघाचं नेतृत्व दिग्गजांनी केलंय. यात प्रतापराव जानोगडे असतील, सर्वेराव असतील, आप्पा, अनेक लोकांना मी नावं घेतलंय. पण त्यांना लावून सोडले जिल्हा परिषद त्यांनी. तुम्ही सुद्धा काय घाबरायचं नाही. तुम्हाला संधी आहे. खरं तर इच्छुक आम्ही पण होतो, पण आम्ही नाराज नाही. आम्हाला आणखी बरं वाटलं की आमच्यापेक्षा तरुण इथं आलेले आहेत आणि त्याला मार्गदर्शन करायची संधी आम्हाला. तर तात्या नाराज व्हायचं नाही. तर इथं आता आपण शंभूराजे देसाई साहेबांच्या सारखे नेतृत्व ज्या आम्ही महाराष्ट्रात फिरतो, तुम्हाला मी थोडासा 1-2 मिनिटं घेतो की बऱ्याच ठिकाणी आम्ही या उद्योगधंद्याच्या निमित्तानं फिरतो, तर लोक कौतुकानं सांगतात. म्हणजे पूर्वी आता पक्ष कुठलाही असू द्या, पृथ्वीराज चव्हाणांचं नाव आदरानं महाराष्ट्र प्रदेश, तसं शंभूराजे धडाकेबाज मंत्री आहे म्हणतात. म्हणजे मी काल बेळगावला गेलो, तर बेळगावचा माझा मित्र बेळगावमध्ये स्थायिक असला, त्याला सुद्धा त्या शंभूराजांचा अभिमान आहे की म्हणला धडाडीचा मंत्री. तर अशा मंत्री माझं यांचं तुमच्याकडे पाठबळ आहे. तुम्ही काही घाबरायचं कारण नाही. जरा भाषणं वगैरे तयार करा. काही तयारी कमी असली तर आम्हाला सांगा संदीप भाऊ. आणि आपल्याला विजय या निश्चित मिळणार आहे. नायकवाच्या इथं सांगतो मताधिक्य आपण मोजायचं आहे. आणि मी तिथं मतमोजणीला प्रतिनिधी आहे तुमचा. काय घाबरू नका. तुम्हाला शुभेच्छा देतो. सर्वांचे धन्यवाद इथं आल्याबद्दल. थांबतो. यानंतर आपले कुंदुर पंचायत समिती गणाचे उमेदवार आणि समाजसेवक त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मुंबईमध्ये गावामध्ये अतिशय त्यांचं कार्य कौतुक असं आहे की आपल्याला या ठिकाणी 2 मिनिटं आपली ओळख आणि मार्गदर्शन करतील. नमस्कार सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित देसाई गटाचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ मंडळी. पूर्वी बिहार इलेक्शन मध्ये एक मुलगी निवडून आली. मुलाला एवढीच मुलगी होती. तिनं तिथं कॅबिनेट मंत्र्याचा पराभव केला. तिचा सत्कार मोदी साहेबांच्या हस्ते, प्राईम मिनिस्टरच्या हस्ते खास सत्कार करण्यात आला. तसं कुणाल पाटील सुद्धा या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये आपलं नाव उज्ज्वल करेल, गावाचं नाव उज्ज्वल करेल आणि विभागाचं नाव सुद्धा उज्ज्वल करेल. तुला शुभेच्छा देतो. आणि तिला 2 मी मृणाल महेश पाटील, बनपुरीची कन्या. मी इथं जिल्हा परिषदेसाठी उभी राहिली आहे. आणि मुंद्रुळ गावचे पंचायत समितीला श्री नितीन काळे साहेब व सनपूर पंचायत समितीला सौ संपदा जाधव काकी ह्या उभ्या राहिल्या आहेत. आम्हा तिघांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजय कराल हे मला माहितीच आहे. आणि आपण 7 तारखेला गुलाल हितच उधळू. आता यानंतर आता सर्वांनी या ठिकाणी साहेबांनी नेहमीच उत्तम बाब दिलेला आहे. विकासाच्या बाबतीत